जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही शिक्षक भरती 2026 साठी प्रेफरन्स लॉक केले असतील, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण प्रेफरन्स लॉक केल्यानंतर आता प्रत्येक उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे पहिली गुणवत्ता यादी कधी जाहीर होणार? निकालासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? मागील भरतीच्या तुलनेत यावेळी किती वेळ लागू शकतो? गुणवत्ता यादी लागल्यानंतर पुढे काय प्रक्रिया असेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्तापासून कोणती कागदपत्रे तयार ठेवावी. तसेच या शिक्षक भरतीमध्ये मुलाखत असलेली पदे किती आहेत? मुलाखत नसलेली पदे किती आहेत? किती प्रेफरन्स देण्यात आले होते? या सर्व प्रश्नाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण व्हिडिओच्या शेवटी आपण मागील भरतीची प्रक्रिया आणि सध्याची प्रक्रिया लक्षात घेऊन पहिली गुणवत्ता यादी येण्याची संभाव्य तारीख समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी बोलूया प्रेफरन्स लॉक करण्याच्या अंतिम तारखेबद्दल. सुरुवातीला प्रेफरन्स देण्यासाठी 11 ऑगस्ट 2026 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु अनेक उमेदवारांना प्रेफरन्स भरताना वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत होता. काही उमेदवारांना OTP जनरेट होत नव्हता. काही उमेदवारांना डॉक्युमेंट अपडेट किंवा अपलोड करण्यामध्ये अडचणी येत होत्या. तर काही वेळेस पोर्टल स्लो होत होते किंवा पोर्टल व्यवस्थित चालत नव्हते. यामुळे अनेक उमेदवारांना आपली प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आणि त्यानंतर 13 ऑगस्ट 2026 ही तारीख अंतिम करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही काही अडचणी कायम राहिल्यामुळे पुन्हा एकदा मुदत वाढवण्यात आली आणि शेवटी 16 ऑगस्ट 2026 तारीख अंतिम देण्यात आली. म्हणजेच आता प्रेफरन्स लॉक करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील सर्व उमेदवारांचे लक्ष आहे ते म्हणजे गुणवत्ता यादीकडे. आता एकदा विचार करा, तुम्ही प्रेफरन्स लॉक केले आहेत. तुम्हाला तुमचे गुण माहिती आहेत. तुम्ही कोणत्या ठिकाणी प्रेफरन्स दिले आहेत हे तुम्हाला माहीत आहे. पण आता पुढचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपले नाव पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये येणार का? आणि जर येणार असेल तर ती यादी कधी लागणार? चला आता आपण या प्रश्नाचे उत्तर मागील भरतीच्या प्रक्रियेच्या आधारावर समजून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पदसंख्या आणि प्रेफरन्स याबद्दल माहिती पाहूया. यावेळी मुलाखत असलेली पदांची संख्या 19,881 आहे. या पदांसाठी उमेदवारांना 100 प्रेफरन्स देण्याची संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुलाखत नसलेली पदांची संख्या 10,326 आहे आणि या पदासाठी उमेदवारांना 50 प्रेफरन्स देण्यात आले आहे. हजारो उमेदवारांनी वेगळ्या ठिकाणांसाठी प्रेफरन्स देण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण डेटा एकत्रित करणे, उमेदवारांचे गुण आणि पात्रता तपासणे, प्रेफरन्सचा क्रम तपासणे आणि त्यानुसार गुणवत्ता यादी तयार करणे ही प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे प्रेफरन्स लॉक झाले म्हणजे लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गुणवत्ता यादी जाहीर होईल असे अपेक्षित ठेवणे योग्य ठरणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील भरतीमध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यासाठी किती वेळ लागला होता? मित्रांनो, मागील भरतीचा अनुभव पाहिला तर प्रेफरन्सची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यासाठी साधारणतः 16 ते 18 दिवसाचा कालावधी लागला होता. आता तुम्ही विचाराल, एवढे दिवस का लागतात? तर याचे कारण आपण समजून घेऊया. त्याचा गुणवत्ता क्रमांक काय आहे? आरक्षणाचा प्रकार कोणता आहे? उपलब्ध जागा किती आहेत? या सर्व गोष्टींचा विचार करून गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागतो. आता याच आधारावर आपण या वर्षीची संभाव्य तारीख समजून घेऊया. मित्रांनो, मुलाखत नसलेल्या पदांची गुणवत्ता यादी साधारणतः 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता आहे. हा फक्त मागील भरतीची प्रक्रिया, प्रेफरन्स लॉक करण्याची अंतिम तारीख आणि सध्याची परिस्थिती याचा आधार घेऊन काढलेला संभाव्य अंदाज आहे. त्यामुळे यामध्ये काही दिवसाचा फरक पडू शकतो. उदाहरणार्थ डेटा पडताळणी, प्रशासकीय प्रक्रिया किंवा तांत्रिक कारणामुळे यादी उशिरा जाऊ शकते. त्यामुळे साधारणतः 6 ते 8 दिवसाचा फरक पडण्याची शक्यता लक्षात ठेवणे गरजेचे आहे. म्हणून मी सर्व उमेदवारांना एकच सांगेल, फक्त एका तारखेवर अवलंबून राहू नका. 10 सप्टेंबरपासून अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवा. आता मित्रांनो, पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पहिली गुणवत्ता यादी लागल्यानंतर काय करायचे? हा प्रश्न अनेक उमेदवार विचारत आहेत. गुणवत्ता यादीमध्ये नाव आल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे आणि माहिती तुमच्याकडे व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
म्हणून गुणवत्ता यादीची वाट न पाहता आत्तापासूनच तुमची डॉक्युमेंट फाईल तयार ठेवा. सर्वप्रथम तुमचे 10वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक तयार आहे का ते तपासा. त्यानंतर 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तपासा. तुमचे पदवीचे गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र आणि संबंधित सर्व शैक्षणिक कागदपत्रे व्यवस्थित आहे का ते तपासा. त्यानंतर तुमच्याकडे डी-एड संबंधित सर्व प्रमाणपत्र असतील तर ते व्यवस्थित ठेवा. तसेच बी-एड संबंधित सर्व प्रमाणपत्र लागू असल्यास ते तयार ठेवा. त्याचबरोबर तुमचे कास्ट सर्टिफिकेट तपासा, एन-सी-एल तपासा. याशिवाय तुमच्या प्रवर्गानुसार आणि पदानुसार जे जे कागदपत्र आवश्यक आहेत त्याची एक स्वतंत्र फाईल करून ठेवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त कागदपत्रे आहेत एवढेच पुरेसे नाही. तुमच्या कागदपत्रावरील नाव, जन्मतारीख, प्रमाणपत्र क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती व्यवस्थित आहे का हे देखील तपासा. कारण गुणवत्ता यादी लागल्यानंतर डॉक्युमेंटच्या बाबतीत घाई झाली तर अनावश्यक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून माझा सल्ला आहे, निकालाची वाट पाहत बसू नका. निकाल येण्यापूर्वी तुमची डॉक्युमेंट फाईल तयार ठेवा. तुमच्या मते शिक्षक भरतीची पहिली गुणवत्ता यादी नेमकी कोणत्या तारखेला लागेल? तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुमचे गुण 110 पेक्षा जास्त असतील तर कमेंट बॉक्समध्ये टीचर हा शब्द टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशा सर्व स्पर्धा परीक्षेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूत पुढील एका नवीन अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.